जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे आदिवासी बांधव जे कुडा मातीच्या झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवारात राहतात किंवा स्वतःची पक्के घर नाहीत अशा अनुसूचित जमातीतील शहरी रहिवासीचे जीवनमान उंचाविण्यासाठी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शबरी आदिवासी घरकुल योजनेखाली शहरात शहादा, नवापूर व नंदुरबार या प्रत्येक नगरपरिषद अंतर्गत 500 घरकुल याप्रमाणे 1500 एवढे घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते। त्यासाठी 12,000 लक्ष असे भरीव निधीची तरतूद करून दिली होती, परंतु स्थानिक नगरपालिका व प्रशासनाच्या उदासीन कार्यालयात जागा निश्चितीसाठी 2 बैठका होऊनही काहीही निष्कर्ष निघू शकला नाही। परिणामी हा निधी अखर्चित असल्यामुळे मार्च 2026 अखेर व्यपगत होण्याची शक्यता असल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून कळाले आहे। हा निधी नगरपालिकेला वर्ग करण्यासाठी नगरपालिकेचे बँक खाते IFSC कोड उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। यासाठी नगर रचना विभागाचे अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्यासोबत तत्काळ बैठक घेऊन जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करणे गरजेचे झाले आहे। यासाठी समिती गठीत करावी। प्रशासकीय दिरंगाई व उदासीन धोरणांमुळे शहरी शबरी घरकुल योजनेचा पैसा परत गेल्यास यास जबाबदार प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्यात येईल। निवेदनावर आनंद बाबूराव माळीसह लाभार्थ्यांच्या सह्या आहेत। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा। नंदुरबार नगरपालिका हद्दीमधील ज्या काही आदिवासी वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये जे काही कुडा मातीची घरं आहेत त्या घरं पक्की होण्यासाठी तत्कालिक आदिवासी विकास मंत्री विजयकुमारजी गावित साहेब यांनी 500 घरं मंजूर केलेली आहेत आणि त्याचा तो निधीसुद्धा PO कार्यालयाकडे वर्ग झालेला आहे, परंतु ती घरं किंवा ती अंमलबजावणी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे होऊ शकलेली नाही। मग तो निधी परत देण्याच्या मार्गावर आहे। म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की हा जो निधी आहे हा परत न जाऊ देता याचा उपयोग चांगला प्रमाणे करून घ्यायला पाहिजे आणि आदिवासी वस्त्यांमध्ये जी काही परिस्थिती आहे, जी काही जे मूलभूत सुविधा आहेत त्या मिळत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये तो जर निधीचा उपयोग करून घेतला तर एकूण ते सर्वांना घरकुलाचे बी लाभ मिळू शकतो आणि आदिवासी विकासामध्ये त्यांचे जीवनमान उच्चारण्यासाठी सुद्धा प्रयत्न चांगला होऊ शकतो। या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। थँक्यू।